नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाणिज्यिक भूगोल 1 सत्र 1 FY या वर्गाच्या वाणिज्यिक भूगोलाची ओळख किंवा इंट्रोडक्शन टू कमर्शियल जिओग्राफी याचा आपण अभ्यास करत होतो। तर आजचे जे लेक्चर आहे ते आपले लेक्चर नंबर 2 आहे। आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे किंवा काय बघितलेलं आहे, कसला स्टडी केलेला आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊ। तर मागच्या लेक्चरला आपण भूगोल म्हणजे काय, भूगोलाची निर्मिती कशी झाली, भूगोलाची उत्पत्ती कशी झाली किंवा भूगोल या शास्त्राची ओळख कशामुळे निर्माण झाली, कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वात प्रथम भूगोल हा शब्द वापरला त्याबद्दल आपण माहिती घेतली। त्यानंतर आपण व्यापारी भूगोल म्हणजे काय, व्यापारी भूगोल कोणत्या शाखेची उपशाखा आहे त्याबद्दल आपण माहिती घेतली। त्यानंतर व्यापारी भूगोलाचे स्वरूप कसे आहे त्याबद्दल आपण माहिती घेतली। वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप होते त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे। त्यानंतर व्यापारी भूगोलाची व्याप्ती कशी झालेली आहे किंवा व्याप्ती किती प्रमाणात व्यापक स्वरूपाचा व्यापारी भूगोल झालेला आहे त्याबद्दल आपण माहिती घेतली। त्यानंतर व्यापारी भूगोलाचा विकास आत्तापर्यंत कशा प्रकारे झालेला आहे त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। तर आपण आजचे जे लेक्चर आहे त्या लेक्चरचे कशाबद्दल माहिती घेणार आहोत किंवा कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत त्याचे ते मुद्दे दिलेले आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण चर्चा करूया। तर सर्वात प्रथम व्यापारी किंवा वाणिज्यिक भूगोल म्हणजे काय किंवा व्यापारी भूगोलाचे महत्त्व कोणकोणत्या प्रकारे आहे त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत। नंतर आपण व्यापारी किंवा वाणिज्यिक भूगोलाच्या अभ्यास पद्धती कोणकोणत्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। वाणिज्यिक भूगोलाचे महत्त्व। सर्वात प्रथम वाणिज्यिक भूगोल कशामुळे अभ्यास जातो, त्याची कारणे कोणकोणती आहेत किंवा कोणत्या कारणांमुळे किंवा कोणत्या परिणामांमुळे वाणिज्यिक भूगोलाला किंवा व्यापारी भूगोलाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। व्यापार म्हणजे काय, तर कोणत्याही एका गोष्टीचं एका ठिकाणी जास्त झालेलं उत्पादन, तर त्याच गोष्टीचं किंवा त्याच उत्पादनाचं दुसऱ्या ठिकाणी असलेली कमतरता याच्या देवाणघेवाणीमुळे जो निर्माण झालेला त्याला व्यापार आपण असं म्हणतो। तर त्या व्यापाराचं किंवा व्यापारी भूगोलाचं महत्त्व काय आहे तर ते आपण विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया। सर्वात आधी आहेत व्यावसायिक प्रगती किंवा संतुलन। कोणताही व्यवसाय करत असताना त्याच्या नफ्या तोट्याचा विचार करत असतो किंवा कोणकोणत्या गोष्टींवरती आपण त्याचं प्रगती किंवा संतुलन अवलंबून असतं तर त्याबद्दल आपण या व्यापारी भूगोलामध्ये स्टडी केला। तो जो अभ्यास आहे किंवा ती जी गोष्ट आहे तर त्या गोष्टीचा अभ्यास व्यापारी भूगोलामध्ये केला जातो आणि तो जो अभ्यास आहे तो व्यावसायिकाला किंवा व्यापाऱ्याला महत्त्वाचा ठरतो। म्हणून व्यावसायिक प्रगती किंवा संतुलन हे विविध गोष्टींच्या आधारे आपल्याला साधता येतं आणि याचा फायदा असतो तो व्यावसायिकाला किंवा इंडस्ट्रियल उद्योजक जो असतो त्याला तो होत असतो। म्हणून व्यावसायिक प्रगती किंवा संतुलन हे एक महत्त्वाचं व्यापारी भूगोलाचं महत्त्व आहे। त्यानंतर आहे प्रादेशिक भिन्नता। प्रादेशिक भिन्नता म्हणजे कोणते, या पृथ्वीवरती किंवा आपल्याला माहीत असलेल्या जगामध्ये जिथे जिथे सजीव सृष्टी आहे त्या ठिकाणी प्रादेशिक भिन्नता असते। म्हणजेच एक रिजन जो असतो तो दुसऱ्या रिजनपेक्षा वेगळा असतो आणि ते वेगळं रिजन कशामुळे असतं तर व्यावसायिक किंवा व्यापारी भूगोलामुळे असतं। म्हणजेच एखाद्या पदार्थाचं कुठेतरी जास्त उत्पादन होतं किंवा कुठेतरी कमतरता असते, त्यामुळे त्या दोन जे काही प्रदेश असतात तर त्या प्रदेशांमध्ये विविध आढळते किंवा भिन्नता आढळते आणि ती भिन्नता जी असते ती व्यापारी भूगोलामुळे स्पष्ट होते आणि ती स्पष्ट झाल्यामुळे व्यावसायिकाला किंवा उद्योजकाला त्या ठिकाणी आपला उद्योग किंवा व्यवसाय किती प्रकारे यशस्वी होईल किंवा कोणत्या आधारे आपल्याला नफा प्राप्त होईल त्या आधारे महत्त्व प्राप्त होतं। म्हणून व्यापारी भूगोलाचं जे काही महत्त्व आहे ते प्रादेशिक भिन्नतेमुळे जास्त वाढतं। तर किंवा भूगोलामध्ये किंवा व्यापारी भूगोलामध्ये प्रदेश ही संकल्पना वेगळ्या किंवा व्यापक स्वरूपामध्ये वापरली जाते। ज्याप्रमाणे आपण वेगवेगळे देश बघतो किंवा राज्य बघतो, जिल्हे बघतो तर त्यांच्या एक ठराविक सीमा असतात, त्या ज्या सीमा असतात त्या राजकीय सीमा असतात। तर या उलट प्रदेश ही संकल्पना वेगळ्या स्वरूपाची असते, म्हणजे एका ठिकाणचं हवामान जे आहे तर ते बदलत जात असतं आणि त्यामुळे ती जी काही प्रादेशिक भिन्नता असते ती प्रादेशिक भिन्नता व्यापारी भूगोलामध्ये अभ्यासायला मिळते। त्यामुळे व्यापारी भूगोलाचे जे काही महत्त्व आहे ते वाढते। नंतर आहे प्रादेशिक विकास। कोणत्याही प्रदेशाचा प्रादेशिक विकास करत असताना किंवा विकास जो आहे तर तो कोणत्या घटकांवर आधारित आहे तर त्या घटकांचा अभ्यास व्यापारी भूगोलाच्या अभ्यासातून माहिती मिळते आणि म्हणून जे काही राज्यकर्ते असतात किंवा जे काही व्यावसायिक असतात किंवा जे काही आपल्याला
मॅनेजमेंट करणारे असतात किंवा वेगवेगळ्या योजना अंमलबजावणी करणारे आयोजक असतात किंवा सरकारी यंत्रणा असतात, तर त्यांना व्यावसायिक व्यावसायिक भूगोलाचा किंवा वाणिज्यिक भूगोलाचा अभ्यास करत असताना या गोष्टी माहीत असतात. म्हणून कोणत्या गोष्टींवर भर दिला म्हणजे एखादा मागास प्रदेश असेल किंवा एखादा मागास घटक असेल किंवा वेगवेगळे जे काही ठिकाणं असतात त्यांचा विकास करण्यासाठी आपल्याला वाणिज्यिक भूगोलाचा फायदा होत असतो. नंतर आहे औद्योगिक गुंतवणूक निर्णय. कोणताही व्यावसायिक जर असेल तर त्या व्यावसायिकाला कोणत्या उत्पादनांमध्ये किंवा कोणत्या उद्योगधंद्यांमध्ये पैसा गुंतवला म्हणजे त्यातून जास्त आपल्याला फायदा होईल किंवा त्या प्रदेशाचा विकास करता येईल किंवा त्या ठिकाणी त्याला जास्त उत्पादन मिळू शकेल, याचा जो काही अभ्यास असतो तो अभ्यास जो आहे तो व्यावसायिक किंवा वाणिज्यिक भूगोलामध्ये केला जातो. म्हणून हे जे काही औद्योगिक गुंतवणुकीचे निर्णय असतात ते दोन प्रदेशांच्या भिन्नतेवरती किंवा दोन प्रदेशांच्या तुलनात्मक अभ्यासावरती अवलंबून असतात. कोणताही एक व्यावसायिक जर घेतला तर तो आधी त्या प्रदेशाचा अभ्यास करतो. तो अभ्यास करत असताना त्याला व्यापारी भूगोलाचा फायदा होतो. म्हणून व्यापारी भूगोल ही एक जी आर्थिक भूगोलाची उपशाखा आहे ती व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जाते. म्हणून औद्योगिक गुंतवणूक निर्णय घेताना व्यापारी भूगोलाचा प्रचंड प्रमाणावरती वापर होत असतो किंवा उपयोग होत असतो. म्हणून त्या दृष्टीने देखील वाणिज्यिक भूगोलाचे महत्त्व वाढलेले आहे. ज्याप्रमाणे अरेबियन कंट्रीजमध्ये तेलाचे साठे आहेत किंवा खनिज तेलाचे साठे आहेत, तर जे काही खनिज तेल आहे या उत्पादनामध्ये किती प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी, त्यापासून किती प्रमाणात आपल्याला फायदा होईल याचा जो विचार केला जातो तो औद्योगिक गुंतवणुकीच्या निर्णयामध्ये समाविष्ट होतो किंवा त्याला तो कारणीभूत ठरत असतो. त्याचप्रमाणे जर एखादी सुती कापड उद्योग असेल किंवा कॉटन इंडस्ट्रीज म्हणतो आपण, त्या कॉटन इंडस्ट्रीज ज्या स्थापन करायच्या असतील तर त्या व्यापारी भूगोलाच्या अभ्यासातून आपल्याला माहीत पडतात. म्हणजेच मुंबई किंवा जे काही सागर किनाऱ्यावरील प्रदेश असतात तिथे दमट हवामान असते. त्या दमट हवामानामुळे जो काही सुती कापड गिरण्या असतील तर तिथे त्या जास्त सक्सेसफुल ठरतात किंवा यशस्वी होतात. म्हणून ज्या काही कापड गिरण्या आहेत किंवा जे काही कॉटन इंडस्ट्रीज आहेत तर त्या किनाऱ्यावरती किंवा किनारपट्टीच्या प्रदेशावरतीच डेव्हलप झालेल्या आढळतात. हा जो काही स्टडी आहे तो स्टडी आपल्याला वाणिज्यिक किंवा व्यापारी भूगोलाच्या अभ्यासातून माहिती मिळत असते. म्हणून त्या दृष्टीने वाणिज्यिक किंवा व्यापारी भूगोलाचं महत्त्व वाढलेलं आपल्याला इथे दिसून येतं. त्यानंतर लोकसंख्या प्रदेश निश्चिती. व्यापारी भूगोलाच्या किंवा वाणिज्यिक भूगोलाच्या अभ्यासातून एखाद्या प्रदेशात किती प्रमाणात लोकसंख्या आहे, म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या आहे, न्यूनतम लोकसंख्या आहे किंवा पर्याप्त लोकसंख्या आहे, तर त्या पर्याप्त लोकसंख्येला किती प्रमाणामध्ये आपल्याला एखादं पदार्थ किंवा एखाद्या वस्तूचा पुरवठा करावा लागेल किंवा तिथे असणाऱ्या साधनसंपदा त्या साधनसंपदेच्या उत्पादनावरती त्या लोकसंख्येची गरज भागवली जाऊ शकते, याचा जो काही तुलनात्मक अभ्यास केला जातो त्यावरून देखील लोकसंख्या प्रदेश निश्चित करण्यामध्ये वाणिज्यिक भूगोलाचं महत्त्व वाढलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर जे आहे वाहतूक व दळणवळण विकास. जेव्हा आपण एका प्रदेशातून दुसऱ्या ठिकाणी व्यापार करत असतो किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये व्यापार करत असतो तर तिथे असलेल्या वाहतुकीच्या किंवा दळणवळणाच्या ज्या सुविधा आहेत त्यावर आपल्याला सर्वात जास्त भर द्यावा लागतो किंवा कशा प्रकारे आपला जो माल आहे किंवा जे काही उत्पादन आहे ते लवकरात लवकर त्या बाजारपेठेपर्यंत पुरवठा करता येईल किंवा आपल्याला पोहोचवता येईल याचा आपण जरा जास्त विचार करत असतो. याचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर ट्रक फार्मिंग कॉमर्समध्ये किंवा आपल्या वाणिज्यिक भूगोलामध्ये एक कन्सेप्ट आहे ट्रक फार्मिंग. ट्रक फार्मिंग म्हणजे काय तर रात्री किंवा 12 तासामध्ये जो काही भाजीपाला असतो तो त्या सकाळी 6 वाजता किंवा सकाळी 9 वाजेपर्यंत समोर असलेल्या किंवा जे काही शेजारी जी नवीन बाजारपेठ असेल, मोठं शहर असेल उद्योगधंद्याच्या दृष्टीने, त्या शहराला ताजा भाजीपाला पुरविणे. जर तो जो काही कन्सेप्ट आहे ती भाजीपाला पुरविण्याची 12 तासाच्या आत ताजा भाजीपाला पुरविण्याची जी काही कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात ट्रक फार्मिंग. तर ती ट्रक फार्मिंग जी आहे तर ती वाहतूक दळणवळण या ज्या काही सुविधा आहेत तर त्या सुविधांच्या डेव्हलपमेंटवरती किंवा विकासावरतीच अवलंबून आहेत. म्हणून नाशिक इज द बॅकयार्ड ऑफ मुंबई असं म्हणतात. म्हणजेच
मुंबईला जो काही भाजीपाला पुरवठा केला जातो त्यामध्ये सर्वात जास्त भाजीपाला हा नाशिकवरनं पुरवला जातो. म्हणून ट्रक फार्मिंग ही कन्सेप्ट नाशिक शहरासाठी किंवा मुंबई आणि नाशिक या 2 शहरांचा जर अभ्यास करायचा असेल आपल्याला व्यापारीदृष्ट्या, तर त्या ठिकाणी आपल्याला ही जी काही कन्सेप्ट आहे वाहतूक किंवा दळणवळण विकासाची, ही सर्वात जास्त अधिक आपल्याला पाहायला मिळते. आणि हा जो काही स्टडी आहे तर तो स्टडी व्यापारी किंवा वाणिज्यिक भूगोलामध्ये आपल्याला बघायला मिळतो. जर एखाद्या प्रदेशामध्ये वाहतुकीच्या किंवा दळणवळणाच्या सुविधा विकसित झालेल्या नसतील तर त्या ठिकाणी व्यापार करणे अवघड होऊन जाते. म्हणजेच हिमाचल प्रदेश असेल किंवा जिथे उंच सखल भूप्रदेश असेल तर तिथे आपल्याला वाहतुकीच्या सोयीसुविधा लवकर किंवा विकसित करता येत नाहीत. तुलनेने जे काही भारताचा किंवा एखाद्या देशाचा सपाट किंवा मैदानी प्रदेश असतो त्या मैदानी प्रदेशावरती वाहतुकीचे जाळे मोठ्या प्रमाणावरती विकसित झालेले आढळते. आणि हे जे काही जाळे आहे तर ते व्यापाराच्या विकासावरती किंवा व्यापाराच्या याच्यावरती अवलंबून असतात. म्हणून एखादं उत्पादन जे असेल किंवा उदाहरणार्थ द्राक्ष जर घेतले तर त्या द्राक्ष आपल्याला ठराविक क्षेत्रातून किंवा ठराविक उत्पादित केलेल्या प्रदेशातून बाजारपेठेपर्यंत जर पुरवायचं असेल किंवा पोहोचवायचं असेल तर तो वाहतुकीची सुविधा किती मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे त्यावर सुद्धा त्या पदार्थाचे जे काही भाव असतात ते अवलंबून असतात. या उलट जर आपण दुसरा विचार केला, ऊसासारखा जो काही पदार्थ आहे किंवा ऊसाचं जे काही पीक आहे तर हा ऊस जो आहे त्याला कारखान्यापर्यंत 24 तासाच्या आत पोहोचवावे लागतं. अदरवाईज त्याचे जे काही 10% त्याचे शुगर कमी होत जाते किंवा साखरेचं प्रमाण कमी होत जात असतं. म्हणून जे काही आपण बघत असतो साखर कारखाने जे असतात ते जिथे ऊसाचे प्रदेश आहेत किंवा जिथे ऊस पिकवला जातो त्या प्रदेशामध्येच हे साखर कारखाने डेव्हलप झालेले आढळतात. या उलट जर आपण कापसाचं जर उदाहरण घेतलं तर कापूस हा कुठेही म्हणजे तो जो प्रदेश असेल त्या प्रदेशापासून ते मार्केट जे आहे किंवा कापसाचं जे काही प्रमाण आहे तर ते घटत नसतं. त्याला 100% आउटपुट मिळत असतं किंवा 100% आपल्याला उत्पादन मिळत असतं. त्यामुळे कापसाचे जे काही उत्पादक करणारे प्रदेश असतात त्यापासून कापसाचे जे काही कापड गिरण्या असतात किंवा ज्या काही कॉटन मिल्स असतात त्या उत्पादित प्रदेशापासून दूर अंतरावरती असतात किंवा जिथे बाजारपेठ जवळ आहे तर तिथे त्या कॉटन मिल्स किंवा कापड गिरण्या आपल्याला एस्टॅब्लिश झालेल्या आढळतात. याचं कारण काय आहे तर वाहतुकीच्या सोयीसुविधा किंवा त्या पदार्थाचं घटणारं प्रमाण किंवा त्या पदार्थापासून मिळणारं आउटपुट यामुळे देखील वाहतुकीचे जे काही विकास असतो किंवा जे काही दळणवळणाच्या सुविधा असतात त्या सुविधा ह्या व्यापारावरती अवलंबून असतात. त्यानंतरचा जो काही पॉईंट आहे ते सेवा विस्तार. व्यापार आला म्हणजे तिथे आपल्याला सेवा द्याव्या लागतात. तर ती जी काही सेवा आहे प्राथमिक असेल, द्वितीय असेल, तृतीय असेल किंवा चतुर्थ असेल ह्या ज्या काही सेवा असतात त्या सेवासुद्धा व्यापारावरती अवलंबून असतात. आणि म्हणून जर एखाद्या ठिकाणी जास्त व्यापार डेव्हलप झाला किंवा अतिनागरीकरण जर झालं असेल तर त्या अतिनागरीकरणाच्या ठिकाणी आपल्याला या सेवांचा किती प्रमाणामध्ये विस्तार करावा लागेल याचा विचार करावा लागतो. आणि तो विचार केल्यामुळे आपल्याला तिथल्या ज्या काही सेवा आहेत तर त्याबद्दलची काही माहिती आहे तर ती व्यापारी किंवा वाणिज्यिक भूगोलाच्या अभ्यासातून मिळत असते. नंतर आहे बाजारपेठ शोध व विकास. एखादं उत्पादन असेल किंवा एखाद्या पदार्थाचं जे काही प्रोडक्शन झालेलं असेल तर त्याला योग्य बाजारपेठ मिळावी असं जर वाटत असेल तर त्याचा जो काही स्टडी असतो तो व्यापारी किंवा वाणिज्यिक भूगोलामध्ये केला जातो. त्यामुळे कोणत्या बाजारपेठेमध्ये आपल्या मालाला योग्य भाव मिळेल तर त्याबद्दलची माहिती आहे तर ती माहिती आपल्याला वाणिज्यिक भूगोलामध्ये मिळत असते. म्हणून जो काही विकास असतो एखाद्या प्रदेशाचा तर तो बाजारपेठ किंवा वाणिज्यिक भूगोलाच्या अभ्यासावरती अवलंबून असतो. नंतर आहे साधन संपदा संवर्धन किंवा विकास. एखाद्या प्रदेशामध्ये किती मुबलक प्रमाणामध्ये साधन संपदा उपलब्ध आहे त्या साधन संपदेचा किती प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे याच्या स्टडीमुळे किंवा याच्या अभ्यासामुळे आपल्याला त्या साधन संपदेचा किती प्रमाणावरती वापर केला गेला पाहिजे किंवा त्याच्या संवर्धनाविषयी निर्णय घ्यावे लागतात. त्यानंतर त्याचा विकास करावा लागतो. याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर पूर्वी आपण पारंपरिक ऊर्जा साधने वापरत होतो आणि आता अपारंपरिक ऊर्जा साधने वापरत आहोत. तर हे जे काही पारंपरिक ऊर्जा साधने आहेत त्यामध्ये आपल्याला खनिज तेल किंवा पूर्वापार आपण वापरत असलेले जे काही खनिज तेल सारखे वस्तू आहेत किंवा जी ऊर्जा साधने आहेत
तर त्याऐवजी आपण आता नवीन सोलर असेल, वॉटर असेल यापासून जी काही एनर्जी बनते तर सर्वात जास्त सोलर एनर्जीला आपण प्राधान्य देत असतो, किंवा विंडमिल असेल किंवा वाइंडमिल म्हणतो आपण त्याला, पवनचक्की, याचा आपण वापर जास्त वाढवलेला आहे. तर हा जो वापर आहे तर तो हा वापर कशा प्रकारे वाढवला गेला पाहिजे, किंवा कशा प्रकारे जे काही पारंपरिक ऊर्जा साधने आहेत त्यांचं आपण संवर्धन केलं गेलं पाहिजे, याचा जो अभ्यास आहे तो व्यापारी किंवा वाणिज्यिक भूगोलामध्ये केला जातो. म्हणून साधन संपदेच्या संवर्धनाच्या दृष्टीने त्याचप्रमाणे तिच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला व्यापारी किंवा वाणिज्यिक भूगोलाचं महत्त्व इथे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे पर्यावरणीय समस्या किंवा त्यांचं निराकरण. आता व्यापारामुळे काय होतं, एखाद्या ठिकाणी किंवा एखादी बाजारपेठ जी आहे तर ती बाजारपेठ सर्वात जास्त डेव्हलप होत असते. उदाहरणार्थ मुंबई असेल, पुणे असेल, बंगलोर असेल किंवा कोलकाता असेल, दिल्लीसारखी एखादी बाजारपेठ असेल, तर या बाजारपेठेंचा केंद्रीकरणामुळे किंवा नागरीकरणामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात, आणि त्या समस्यांचं जर निराकरण करायचं असेल तर व्यापारी भूगोलाचा आपल्याला फायदा किंवा त्या व्यापारी भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा ठरत असतो. मग यामध्ये फायदा कशा दृष्टीने, तर समजा दिल्ली असेल किंवा मुंबई असेल किंवा कोलकाता असेल, बंगलोर असेल, यांचा जेवढा विकास झालेला आहे त्याचप्रमाणे दुसरी बाजारपेठ किंवा दुसरा प्रदेश कसा डेव्हलप होईल या दृष्टीने आपण विचार करत असतो. म्हणून काय करत असतो, आपण वेगवेगळे प्रकल्प राबवत असतो, आणि ते प्रकल्प किंवा ते जे काही योजना असतात त्या राबवत असल्यामुळे पर्यावरणीय समस्या ह्या तिथे कमी होतात, किंवा त्यांचं निराकरण करण्यामध्ये आपल्याला व्यापारी किंवा वाणिज्यिक भूगोलाचं महत्त्व आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्यानंतर आहे व्यापारी किंवा वाणिज्यिक भूगोलाच्या अभ्यास पद्धती. आता व्यापारी भूगोल किंवा वाणिज्यिक भूगोलाचा जर अभ्यास करायचा असेल तर कोणकोणत्या पद्धती आपल्याला इथं विकसित पाहायला झालेल्या असतात, किंवा कोणत्या पद्धती आपल्याला अभ्यासायच्या असतात, किंवा कोणत्या पद्धतींमुळे आपण या व्यापारी भूगोलाचा अभ्यास करू शकतो, तर त्या आहेत वस्तू पद्धती. सर्वात प्रथम जी अभ्यास पद्धती आहे तर ती आहे वस्तू पद्धती. वस्तू पद्धतीमध्ये एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ किंवा एखादा घटक हा पूर्णांशाने किंवा एकक मानून त्या दृष्टीने त्याचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ जर आपण ऊस हे पीक घेतलं तर ऊस हे पीक कुठून कसं निर्माण झालं, किंवा त्याचा इतिहास काय, त्याचा विस्तार कुठे कुठे झाला, त्याच्या बाजारपेठा कुठे आहेत, किंवा त्यापासून कोणत्या प्रकारची उत्पादने निर्माण होतात, याबद्दल आपल्याला वस्तू पद्धतीमुळे आपल्याला माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे वस्तू पद्धती जर आपण ही अभ्यास करायची असेल तर ती छोट्या क्षेत्रासाठी फार फायदेशीर आहे, परंतु हीच पद्धती फार मोठ्या प्रमाणावरती आपण वापरू शकत नाही. कारण जर एखादा प्रदेश जर वाढला तर त्या ठिकाणी त्याच्या अनुषंगाने येणारे जे काही घटक असतात ते सुद्धा वाढत जात असतात, आणि ते वाढत गेल्यामुळे आपल्याला जे काही वस्तू पद्धती आहे तर तिथे ॲप्लिकेबल होत नाही, किंवा तिथे ती लागू होत नाही. म्हणून वस्तू पद्धती जी आहे ती वापरण्यामध्ये मर्यादा येतात. म्हणून वस्तू पद्धती अभ्यास पद्धती ही जी काही वाणिज्य भूगोलाची अभ्यास पद्धती आहे तर तिच्यावरती मर्यादा येतात किंवा लिमिटेशन येतात. म्हणून ही पद्धती जुनी झालेली असून ती जास्त करून वापरली जात नाही. दुसरी जी काही पद्धत आहे आपली अभ्यास पद्धतीची ती आहे प्रादेशिक अभ्यास पद्धती. प्रादेशिक अभ्यास पद्धतीमध्ये आपल्याला एखादा प्रदेश निवडला जातो, त्या प्रदेशामध्ये आपल्याला तिथे असणारं उत्पादन किंवा तिथे येणारे विशिष्ट पिकाचं उत्पादन त्याचा अभ्यास केला जातो, आणि ती अभ्यास पद्धती जी आहे तर ती सर्वात आधी कार्ल रिटर या शास्त्रज्ञाने शोधून आणली. तो जर्मन शास्त्रज्ञ होता, त्यामुळे त्याने काय केलेलं आहे तर ती प्रदेश हा एकक मानून त्या प्रदेशाच्या अनुषंगाने किंवा त्या प्रदेशाच्या उत्पादनाच्या दृष्टीने त्याचा अभ्यास केला जातो. म्हणून प्रादेशिक पद्धती ही आता विकसित झालेली पद्धती आहे, आणि ती आपण एका मोठ्या क्षेत्रासाठी वापरू शकतो. म्हणून प्रादेशिक पद्धती जी आहे ती वाणिज्यिक किंवा व्यापारी भूगोलाच्या अभ्यास पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाते. नंतर जी पद्धती आहे सुनियोजित किंवा क्रमबद्ध पद्धत म्हणतो आपण. आता सुनियोजित किंवा क्रमबद्ध पद्धत जी आहे तर तिच्या या पद्धतीमध्ये आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर विशिष्ट क्रम ठरवले जातात. म्हणजे जर एखाद्या द्राक्ष पिकाचं किंवा कांदा पिकाचं किंवा कोणतंही एक पीक जर आपण घेतलं तर त्या पिकाचं उत्पादन कुठे होतं, त्या पिकासाठी असणारी जे काही हवामान आहे त्या हवामानाचा अभ्यास केला जातो. त्यानंतर कोणत्या प्रकारच्या मृदेमध्ये ते एखादं पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं, अशा अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी असतात त्यांचा आपण अभ्यास करतो आणि त्या क्रमबद्ध पद्धतीने करतो. म्हणून त्याला सुनियोजित किंवा क्रमबद्ध अभ्यास पद्धत अशी म्हणतो.
अलेक्झांडर वॉन हम्बल्ट या शास्त्रज्ञाने ही पद्धत शोधून काढली आणि ती व्यापक स्वरूपामध्ये वापरली गेली. म्हणून या सुनियोजित किंवा क्रमबद्ध अभ्यास पद्धतीचा आपल्याला व्यापारी किंवा वाणिज्यिक भूगोलाच्या ज्या काही अभ्यास पद्धती आहे तिचं महत्त्व आपल्याला इथे बघायला मिळतं. त्यानंतर आहे सैद्धांतिक पद्धत किंवा सिद्धांत असतं. एखाद्या प्रदेशामध्ये जर एखादं ठराविक पिकाचं किंवा पदार्थाचं उत्पादन जर होत असेल तर ते उत्पादन होत असताना ठराविक नियम लावले जातात किंवा ठराविक सिद्धांत मांडले जातात. वर्षानुवर्ष ते पीक त्याच वातावरणामध्ये किंवा हवामानामध्ये येत असतं आणि हवामानामध्ये आल्यामुळे तर कोणत्या प्रकारचं हवामान तिथे सुटेबल आहे किंवा ते जे पीक आहे किंवा ते जे उत्पादन आहे तर ते कुठे येऊ शकतं याचा जर आपण अभ्यास केला तर त्याविषयी एक सिद्धांत मांडला जातो आणि त्या सिद्धांताला जी पद्धत वापरली जाते त्याला म्हणतात सैद्धांतिक पद्धत. उदाहरणार्थ वेबर्स इंडस्ट्रियल लोकेशन थेअरी. म्हणजे जर आपल्याला एखादा उद्योगधंदा जर सुरू करायचा असेल तर तो उद्योगधंदा सुरू करत असताना आपल्याला वेबरचं इंडस्ट्रियल लोकेशन सिद्धांत किंवा वेबरचा औद्योगिकीकरणाचा किंवा स्थानिकीकरणाचा सिद्धांत अभ्यासावा लागतो. म्हणजेच ठराविक कोणतंही जे पीक असेल ते नाशवंत असेल किंवा टिकाऊ असेल, हे जे पीक असेल किंवा तो जो पदार्थ असेल तर त्या वस्तूचं त्या घटकाचा जो काही इंडस्ट्री असेल किंवा तो जो प्लांट असेल आपल्याला कोणत्या ठिकाणी एस्टॅब्लिश केला म्हणजे आपल्याला सर्वात जास्त फायदा मिळेल. त्याचप्रमाणे हा जो सिद्धांत आहे तर तो लेबर असेल किंवा मार्केट असेल किंवा त्या ठराविक पदार्थाचं रॉ मटेरियल जे आहे त्याचं उत्पादन असेल या सर्व घटकांचा अभ्यास करून मांडलेला आहे. म्हणून हा जो काही सिद्धांत आहे ह्या 3-4 गोष्टींचा अभ्यास करून मांडलेला आहे म्हणून त्याला सैद्धांतिक पद्धती असं म्हटलं जातं. नंतर जे आहे ते व्यवसाय पद्धती. व्यवसाय पद्धतीमध्ये अभ्यास करत असताना आपल्याला विविध व्यवसाय अभ्यासावे लागतात आणि ते व्यवसाय म्हणजेच प्राथमिक असेल, द्वितीय असेल किंवा चतुर्थ असेल त्याला प्रायमरी म्हणतो आपण, सेकंडरी, टर्शरी आणि क्वार्टरनरी म्हणतो. आता हे जे काही चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय असतात हे व्यवसाय आपल्याला अभ्यास करायच्या दृष्टीने व्यापारी किंवा वाणिज्यिक भूगोलाचा कशा पद्धतीने अभ्यास आपण करू शकतो त्याबद्दल आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते. मग हे जे काही व्यवसाय असतात ते विशिष्ट किंवा विविध घटकांवरती अवलंबून असतात आणि ते जे काही घटक असतात तर ते म्हणजे प्राथमिक व्यवसायाचा जर अभ्यास करायचा जर झाला तर आपण त्या प्राथमिक व्यवसायामध्ये शेती आला किंवा मासेमारी आला या लाकूडतोड आला यासारखे जे काही विशिष्ट व्यवसाय असतात तर त्या विशिष्ट व्यवसायांचा या पद्धतीमध्ये अभ्यास केला जातो. त्या कुठे डेव्हलप झालेल्या असतात या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ जर आपण एखाद्या गवताळ प्रदेशाचं उदाहरण जर घेतलं तर गवताळ प्रदेशामध्ये कुरणे किंवा चराऊ कुरणे आपण म्हणतो हे जास्त डेव्हलप झालेले असतात किंवा तो गवताळ प्रदेश म्हणून फेमस असतो. म्हणून तिथे पशुपालन हा व्यवसाय जरा जास्त विकसित झालेला आढळतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो आणि म्हणून ही जी काही पद्धत आहे तर ती अभ्यास पद्धती जी वाणिज्यिक भूगोलामध्ये समाविष्ट केलेली आहे तर तिचा फायदा आपल्याला या ठिकाणी होत असतो. या उलट जर आपण बांधकाम व्यवसाय घेतला किंवा एखादी सेवा घेतली किंवा पर्यटन व्यवसाय घेतला तर पर्यटन व्यवसायाचा जर अभ्यास करायचा असेल तर पर्यटन व्यवसायासाठी किंवा पर्यटनाचे ठिकाणं कोणकोणती आहेत याबद्दल आपण माहिती घेत असतो आणि ती माहिती घेतल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी कशा प्रकारच्या सोयीसुविधा पुरवल्या जातात, किती प्रमाणात लोक तिथे भेटी देत असतात किंवा कोणत्या पदार्थांचे तिथे सर्वात जास्त विक्री होत असते या सर्व गोष्टींचा आपण इथे अभ्यास करत असतो. याचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर कोकणामध्ये सावंतवाडी नावाचं गाव आहे तर तिथे लाकडाची खेळणी फार प्रसिद्ध आहेत किंवा तिथली जी काही खेळणी आहे तर त्याचं जे काही पॉप्युलॅरिटी आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर पसरलेली आहे. त्यामुळे आपल्याला जर त्या व्यवसायाचा किंवा पर्यटनाचा जर अभ्यास करायचा असेल तर तो व्यवसाय पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याच प्रकारे विविध व्यवसाय जे असतात तर ते व्यवसाय आपल्याला व्यवसाय पद्धतीमुळे वाणिज्यिक भूगोलाच्या अभ्यासातून आपल्याला माहिती मिळत असते. म्हणून आपण या ठिकाणी जो काही अभ्यास केलेला आहे तर तो वाणिज्यिक भूगोलाचे महत्त्व, वाणिज्यिक भूगोलाच्या अभ्यास पद्धती याबद्दल आपण आज माहिती घेतलेली आहे. आज आपण या लेक्चरमध्ये वाणिज्यिक भूगोलाचे महत्त्व कशा प्रकारे आहे, कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे आहे तर ते मुद्दे आपण या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर व्यापारी भूगोलाच्या कोणकोणत्या अभ्यास पद्धती आहेत किंवा कोणत्या गोष्टींमुळे आपण या व्यापारी किंवा वाणिज्यिक भूगोलाचा अभ्यास करू शकतो याबद्दल माहिती घेतलेली आहे. आणि नेक्स्ट जे लेक्चर आहे तर ते लेक्चरमध्ये आपण कोणत्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहोत.
तर त्याआधी मी तुम्हाला या लेक्चर किंवा आजच्या आपल्या झालेल्या लेक्चरमध्ये कोणत्या प्रकारचे असाइनमेंट किंवा स्वाध्याय आपण इथे घेणार आहोत, तर तुम्हाला घरी अभ्यासासाठी व्यापारी भूगोलाचे महत्त्व स्पष्ट करा हे एक क्वेश्चन आहे आणि त्यानंतर आर्थिक भूगोलाच्या अभ्यास पद्धती कोणकोणत्या आहे याबद्दल तुम्हाला घरी स्टडी करायचा आहे किंवा असाइनमेंट कंप्लीट करायच्या आहेत, किंवा जेणेकरून तुम्हाला या पद्धतीबद्दल किंवा या टॉपिकबद्दल जरा जास्त माहिती मिळू शकेल. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक साधनसंपदा किंवा इकॉनॉमिक रिसोर्सेस याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आर्थिक साधनसंपदा म्हणजे ज्या काही आपल्याला प्राथमिक असेल, द्वितीय असतील, या ज्या काही साधनसंपदा असतील म्हणजे नॅचरल असेल किंवा ह्युमन असतील, या सर्व गोष्टींचा आपण इथे विचार करणार आहोत आणि त्याचं कशा प्रकारे वितरण झालेलं आहे पूर्ण जगावरती किंवा पूर्ण पृथ्वीवरती किंवा ठराविक प्रदेशावरती एका ठराविक साधनसंपदेचं जरा जास्त मुबलक साठे दिसून येतात तर ते का आढळतात याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. धन्यवाद.